हे बघ मंजू, तिचं काम करते, तिला तिचं काम करू देत. माझ्याकडून आणि बळवंताकडून चूक झालीये आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळायलाच हवी. हो पेंटर, अहो आता तरी डोळे उघडा की. ही नेबड पुरगी तुमच्या घरात येऊन तुम्हाला बेड्या घालून नाटक करून घेऊन जाते, तरी तुम्ही तिचीच बाजू घेताय वय? ती काही नाही, मी हिला इथनं बाहेर पडू देत नसते. हे बघा, मी जे करते ते कायदेशीर पद्धतीनं करते. तुम्ही जर मला अडवलं तर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मी तुमच्यावर पण गुन्हा दाखल करू शकते. तू माझ्यावर गुन्हा दाखल करणार होय? तुम्हाला कायदा शिकवणार? ही माझं माया पॅलेस आहे, तुझा कायदा नाही चालत इथं. मी म्हणाल तीच पूर्व दिशा असते इथं. गप गुमान माझ्या नवऱ्याला जावायला सोडणे तर लई महागात पडेल तुला. नाही सोडणार. या दोघांनी पोलिसांची दिशाभूल केली आणि त्यासाठी मी त्यांना कस्टडीत घेऊन जाणारच. माया सुर्वे, प्रत्येक ठिकाणी तुमच्या लेकाचा वायदा नाही चालत. कुठं काय चालतं काय नाही ती तू मला शिकवू नका सर. आणि काय ग, कायदा फक्त तुलाच हवाय का? तसं तर सांग मला, मग ह्या दोघांवर कुठला गुन्हा दाखल झालाय का? कुणी तक्रार केली का? निस्ती वर्दी घालून मिरवत असतीस तू. गुन्हा दाखल केल्याशिवाय अटक करता येत नाही एवढी साधी अक्कल नाही का तुला? बरोबर आहे तुमचं, थोडा अभ्यास कमी पडतोय तुमचा. पोलीस पण गुन्हा दाखल करू शकतात आणि तो आम्ही करूच. मी सत्या, अरे तू का ग बसलास? तू का अडवत नाही सिला? अरे हे ना आले तुला अटक केली तेव्हा मी तू गप बसलास. आता तुझ्या बापाला आणि तुझ्या मित्राला अटक करते तेव्हा मी तू गप बसतोयस. सत्य, तू हिला जा विचारला पाहिजे, हिला अडवलं पाहिजे. अरे माया पॅलेस कडे डोळ्यावर करून बघायची कुणाची टाप नव्हती आणि इथे तुझ्या बापाला अटक करते. अरे सत्य, बोल की काहीतरी. काकच्या खानदानाला जेलमध्ये टाकल्यावर बोलणार आहेस तू? वाघमारे मॅडम, हे बघा, मला माहिती आहे पप्पांची आणि बळमाची मोठी चूक झाली, पण त्यांचा हेतू अजिबात वाईट नव्हता. तुम्ही बी असा विचार करून प्लीज माफ करा ना त्यांना. सत्या, हेतू चांगला असू दे किंवा चुकीचा, यांनी कायदा मोडलाय ना, मग यांना शिक्षा होणारच. आणि मी असा विचार का करायचा रे? यांच्या या चुकीमुळे आम्हाला किती त्रास झाले तुला माहितीये? भारती मावशी सणासुदीला घरी गेल्या नाहीत. भंडारी मामा यांची बायको आजारी आहे, तरी सगळं सावरून इथं बंदोबस्ताला आले.